नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील युनिट 3. तर आपलं युनिट 3.1 झालेलं आहे. तर आपण कशाला सुरुवात करूया मुलांनो? युनिट 3.2 द लिटिल बबल ट्री. काय शिकणार आहोत आपण? द लिटिल बबल ट्री. म्हणजे काय आहे? ही एक स्टोरी आहे बबल ट्रीची, म्हणजे जे आपलं बाभळीचं झाड असते त्याच्याविषयी स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये काय काय गमती-जमती दिलेल्या आहेत, काय काय दिलेले आहेत ते आपण काय करूया आता अभ्यासूया. तर चला आपण सुरुवात करूया. बघा, आपल्या लेसनचं नाव काय आहे? द लिटिल बबूल ट्री. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. काय आहे आपल्या पाठाचं नाव? काय आहे? द लिटिल बबूल ट्री. लिटिल म्हणजेच काय मुलांनो? छोटंसं. लिटिल म्हणजेच काय? छोटंसं. आणि बबूल ट्री म्हणजे जे बाभळीचं झाड असते, त्याला काटे वगैरे असतात, बारीक पानं असतात, ते बबूल ट्री आहे. तुम्हाला ह्या स्क्रीनवर पण दिसत असेल. तर ही स्टोरी कशाविषयी आहे? द लिटिल बबूल ट्री, म्हणजे एक छोटंसं बाभळीचं झाड आहे, बबूल ट्री आहे, त्याविषयी ही काय मुलांना स्टोरी आहे. तर बघा, इथे सुंदर असं असं काय दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर. हे काय आहे? एक छोटीशी अशी वनराई आहे, छोटंसं जंगल आहे. त्याच्यात काय आहेत? भरपूर असे खूप मोठे मोठे झाड आहेत आणि ह्या मोठ्या मोठ्या झाडांमध्ये एक छोटंसं बबूल ट्री आहे. दिसते? अ लिटिल बबूल ट्री. बघा, ह्या झाडांची पानं कशी, सगळ्या झाडांची पानं मोठी आहेत आणि बबूल ट्री म्हणजे जे बाभळीचं झाड असते ते थोडं वेगळं असते, कारण याची पानं अशी बारीक असतात आणि याला काय असतात मुलांना? काटे असतात. बबूल ट्री तुम्ही तुमच्या आजूबाजूला, घराच्या बाजूला किंवा जंगलात किंवा कुठे रस्त्याने तुम्ही हा झाड पाहिलेला आहे. आणि या बाभळीचं जे झाड असते ते औषधांसाठी म्हणजे गुणकारी आहे. त्याच्यापासून औषधं सुद्धा बनतात. तर हे झाड तुम्ही नक्कीच कुठेतरी पाहिलं असेल. तर या झाडाबद्दल काय स्टोरी आहे, आता काय काय घडतं या झाडासोबत ते आपण बघूया. खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. चला मग आपण वाचूया काय दिलेलं आहे. इन अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज देअर वॉज वन लिटिल बबूल ट्री. इन अ ग्रोव. ग्रोव म्हणजेच काय? GROVE. ग्रोव म्हणजेच काय मुलांनो? वनराई. एका वनराईमध्ये म्हणजे एका छोट्याशा जंगलात काय आहे? अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज, म्हणजे जी ही वनराई आहे किंवा हे जंगल आहे, ही कशाचं जंगल आहे? मँगो ट्री म्हणजे आंब्याचे जे झाड आहेत. तर या वनराईमध्ये किंवा या ग्रोव मध्ये काय आहेत? भरपूर आंब्याची झाड आहेत, म्हणजे आंब्याची वनराई आहे. आणि या आंब्याच्या वनराईमध्ये काय आहे, की हा एक छोटासा बबूल ट्री आहे, म्हणजे एक छोटासा बाभळीचं झाड आहे. तुम्हाला हे जे सगळे पिक्चर दिसतायत हे झाडांचे, हे काय आहेत मुलांना? हे मँगो ट्रीज आहेत, म्हणजे आंब्याचे झाड आहेत. आणि ही काय आहे? आंब्याची ग्रोव म्हणजे आंब्याची वनराई आहे. देअर वॉज वन लिटिल बबूल ट्री. तर ह्या आंब्याच्या वनराईमध्ये काय आहे? एक छोटंसं लिटिल ट्री आहे, म्हणजे एक छोटंसं झाड आहे. त्याचं नाव काय आहे? बबूल ट्री. बबूल म्हणजे एक बाभळीचं झाड आहे. बघूया पुढच्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे. द लिटिल ट्री वॉज प्रिटी बट इट वॉज नॉट हॅपी वन डे ही सेड. तर बघा, तुम्हाला हा जो झाड दिसतो, बाभळीचं जे झाड दिसतंय, त्याला अशी छोटी छोटी पानं आहेत. दिसतोय? हा सगळ्यात वेगळा दिसतो आहे. हे बघा, याचे डोळे पण आहेत. हे दिसतायत? हा झाड आहे. द लिटिल ट्री वॉज प्रिटी. हे जे छोटस झाड आहे, प्रिटी म्हणजेच काय? हे झाड काय आहे? खूप सुंदर आहे. प्रिटी म्हणजेच काय? खूप सुंदर. द लिटिल ट्री वॉज प्रिटी. हे छोटस झाड आहे ते खूप प्रिटी आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. बट इट वॉज नॉट हॅपी. बघा, हे सुंदर आहे झाड, पण इट वॉज नॉट हॅपी. तो उदास आहे, तो दुःखी आहे. का बरं दुःखी आहे ते बघूया आपण. वन डे इट सेड. एके दिवशी तो म्हणतो, तो इतका छान आहे पण तो त्याच्यापेक्षा तो समाधानी नाहीये, तो सॅटिस्फाईड नाहीये. त्याला असं वाटतंय आपलं जसे काहीतरी वेगळं हवं होतं, आपल्याला अजून काहीतरी सुंदरता हवी होती. यासाठी त्याचं मन काय आहे? थोडंसं दुःखी होत आहे. बघा, द लिटिल ट्री वॉज प्रिटी. सुंदर आहे तो, बट इट वॉज नॉट हॅपी. पण तो हॅपी नाहीये, म्हणजे खुश नाहीये, दुःखी आहे तो. वन डे इट सेड. तो एके दिवशी काय म्हणतो? वन डे इट सेड, I do wish I had big leaves. All the other trees have a big leaves. तर एके दिवशी तो काय म्हणतो, की वन डे ही सेड. एके दिवशी काय म्हणतो तो? आय डू विश हॅड अ बिग लिव्स. म्हणजे आय डू विश, तो म्हणतो की आय डू विश, माझी अशी इच्छा आहे, की माझी अशी इच्छा आहे. आय हॅड बिग लिव्स. मला काय असायला पाहिजे? बिग लिव्स. बिग म्हणजे मोठे आणि लिव्स म्हणजे काय? पाने, जी झाडाची पाने असतात ती. लिव्सची स्पेलिंग काय मुलांनो? LEAVES. काय म्हणतो तो? आय डू विश आय हॅड अ बिग लिव्स.
तो म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की जसं या वनराईमध्ये या ग्रोव्ह मध्ये काय आहेत अशी सुंदर सुंदर मोठमोठ्या पानांची झाड आहेत, पण माझे पान कसे आहेत एकदम असे छोटेसे आहेत, एकदम असे बारीक बारीक आहेत आणि काय आहेत त्याला काटे पण आहेत. बाकीची झाडं किती सुंदर दिसतात आणि त्यांच्या पुढे मी कसा कुरूप दिसतो. तर हे त्याला असं वाटत असतं. तो म्हणतो आय डू विश आय हॅड बिग लिव्स, की माझी अशी इच्छा आहे की ह्या ज्या बाकीच्या झाडांची कशी अशी मोठी जी पानं आहेत, मोठी जी लिव्स आहेत ते मला पण असायला पाहिजे. ऑल अदर ट्रीज हॅव अ बिग लिव्स, म्हणजे बघा या या वनराईमध्ये जी झाड आहेत त्या सगळ्या झाडांना काय आहेत, जे आंब्याची वगैरे झाड आहेत त्याची पानं मोठे असतात. त्याच्या कंपॅरिझन मध्ये म्हणतो की तो म्हणतो की माझी जी पानं आहेत ती काय आहेत, माझी जी लिव्स आहेत ते पत्ते काय आहेत ते खूप छोटे आहेत. मला पण हे जे मँगो ट्री सारखे काय पाहिजे होते, असे मोठे मोठे पानं पाहिजे होती, मोठे मोठे लिव्स पाहिजे होते. माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टीफ, तो म्हणतो की माय थॉर्न्स, थॉर्न्स म्हणजे काय मुलांना, काटे. माय थॉर्न्स, थॉर्न्सची स्पेलिंग काय आहे, THORNS, थॉर्न्स म्हणजेच काय, काटे. माय थॉर्न्स आर शार्प, तो म्हणते की माझे जे काटे आहेत, हे बबूलच्या झाडाला काय असते, बाबळीच्या झाडाला छोटी छोटी काटे असतात. माय थॉर्न्स आर शार्प, शार्प म्हणजेच काय, टोकदार. अँड स्टीफ, स्टीफ म्हणजेच काय, असे कडक आहेत असे, स्टीफ. माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टीफ, तर तो म्हणतो की मला जे काटे आहेत, म्हणजे बाबळीच्या झाडाला जे काटे असतात, तर ते माझे जे थॉर्न आहेत ते काय शार्प आहेत, एकदम असे टोकदार आहेत आणि स्टीफ आहेत, कडक आहेत. चिल्ड्रन्स डू नॉट लाईक मी, त्याच्यामुळे जी लहान मुलं आहेत ते काय मला लाईक करत नाही, ते मला पसंत करत नाही. पण मुलांना जसं बघा आंब्याच्या झाडाला काय असतात, फळं लागतात, तर बाकीच्या झाडांवर मुलं चढू शकतात, पण बाबळीच्या झाडाला काटे असल्यामुळे इथे लहान मुलं कोणी येत नाही, त्याला असं घट्ट चिपकत नाही किंवा त्याच्यावर चढण्याचा पण सुद्धा प्रयत्न करत नाही. तर याची खंत हे बाबळीच्या झाडाला वाटते. काय म्हणतो की माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टीफ, मला तर काटे सुद्धा आहेत आणि काटे कसे आहेत, ते खूप असे टोकदार आहेत, शार्प आहेत आणि स्टीप आहेत. त्याच्यामुळे जे चिल्ड्रन्स आहेत, जे छोटे मुलं आहेत, त्यांना मी आवडत नाही. बघूया पुढच्या ओळीमध्ये काय आहे, दिसतंय तुम्हाला, तर हे त्याचं दुःख आहे. नेक्स्ट डे वेन द लिटिल ट्री वोक अप, इट हॅड अ बिग लिव्स, इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज. तर बघा दुसऱ्या दिवशी काय होतं की तो असं विश मागतो की काश माझ्याशी असं झालं असतं, तो तेव्हा असा विचार करतो. मग काय होते, नेक्स्ट डे, नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी, वेन द लिटिल ट्री वोकअप, वोकअप म्हणजे काय, झोपून उठणे. नेक्स्ट डे वेन द लिटिल ट्री, दुसऱ्या दिवशी जो लिटिल ट्री आहे, छोटासा ट्री आहे, वोकअप, वोकअप म्हणजे झोपून उठतो, तेव्हा तो काय बघतो, बघा काय चेंजेस दिसतात मुलांना तुम्हाला या झाडांमध्ये. या झाडाची पानं काय दिसतात, अगदी अशी छोटी छोटी होती, तर आता झाडाची जी पानं आहेत, जे लिव्स आहेत, ते काय आहेत, आता बिग झालेले आहेत, म्हणजेच मोठे झालेले आहेत. इट हॅड अ बिग लिव्स, म्हणजे काय आहेत, त्याला मोठे पानं आहेत. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज, म्हणजे बघा त्याची जी विश आहे की त्याला काय हवं होतं, झाडाची मँगो ट्री सारखी अदर जे ट्री आहे त्याच्यासारखी मोठी मोठी पानं पाहिजे होती. त्यांनी असं विश मागितली. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो झोपून उठला तर त्याला काय चेंजेस दिसला की त्याचे पण जे पानं आहेत, त्याचे जे लिव्स आहेत ते काय झालेले आहेत, मोठे झालेले आहेत. जस्ट लाईक अ मँगो ट्रीज, म्हणजे आंब्याच्या झाडाची जशी पान मोठे झालेले आहेत तसे त्याला पण असे मोठे पाने आले आहेत. नाऊ आय एम हॅपी इट सेड, ते बघून काय होतो, त्याला खूप आनंद होतो आणि तो काय म्हणतो, नाऊ आय एम हॅपी, आता काय आहे, मी खूप आनंदी आहे. बट अ गोट केम along and ate up all the big leaves, तर काय होते, जेव्हा याची झाडाची पानं अशी दिसतात ना तुम्हाला हिरवी गार आणि मोठी मोठी, तर तिथे कोण येते मुलांनो, बट अ गोट, गोट म्हणजेच काय, शेळी. बट अ गोट केम अलॉंग, म्हणजे त्या झाडाच्या जवळ कोण येते, ही शेळी येते, दिसते तुम्हाला ही गोट येते. अँड एट अप ऑल द बिग लिव्स, आणि ही जी झाडाची मोठं पाने आहेत ती जी ही बकरी काय करून टाकते, बकरी, गोट म्हणजे बकरी, बकरी सगळं खाऊन टाकते. ठीक आहे, दिसते तुम्हाला, आता दिसतंय हे जे गोट म्हणजे काय, या बकरीने काय केलेलं आहे, हे जी झाडाची जी लिव्स आहेत, झाडाची जी पानं आहेत, हे काय केलेलं आहे, सगळं खाऊन टाकलेलं दिसते. आता झाडाला काय आहे, बबल ट्रीला एक सुद्धा पानं नाही आहेत बघा. ओ डिअर सेड द बबुल ट्री, तो म्हणतो की ओ डिअर, म्हणजे अरे हे काय, माझे तर काय झालेलं आहे, सगळे पानं जे आहेत त्या बकरीनी खाऊन टाकले, गोटनी खाऊन टाकले. आय विश हॅड अ गोल्ड लिव्स, तो म्हणतो की आता मला काय पाहिजे,
आता मला हे मँगो ट्री सारखी लॉंग लिव्स नको, आता मला गोल्ड लिव्स पाहिजे, म्हणजे आता सोन्याची पानं पाहिजे मला. गोल्ड लिव्स म्हणजे गोल्ड म्हणजे सोनेरी आणि लिव्स म्हणजेच काय, पानं. तो म्हणतो की ओ डिअर सेड द बबुल ट्री, त्या बकरीने तर सगळं खाऊन टाकलं माझे जे पान होते. आय विश आय हॅड गोल्ड लिव्स, तर मला काय पाहिजे आता, सोन्याची पानं पाहिजे. असं गोल्डन कलरची ज्या असतात ते काय पाहिजे, सोनेरी पानं पाहिजे. बघा दिसतो आहे, तो असं इमॅजिन करतो, असं विश मागतो. तो म्हणतो की असं गोल्ड लिव्स पाहिजे. बघा तो असं थॉट करतो, म्हणजे त्याला असे लिव्स पाहिजे असते. गोट्स डू नॉट एट गोल्ड लिव्स, तो म्हणतो की जर मला असे सोन्याची पानं असले तर गोट पण येईल तर किंवा कुठले जे अॅनिमल्स असतील ते मला खाऊ शकणार नाही, त्यांना तर ग्रीन लिव्स लागतात. बघूया मग पुढे. असं इमॅजिन करतो आणि काय होतं, जेव्हा तो दुसऱ्या दिवशी झोपून उठतो. नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री वोक अप इट हॅड अ गोल्ड ट्रीज, तो असं विश मागतो की काश माझे असे गोल्डन लिव्स असते. तर नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी जेव्हा बबुल ट्री झोपून उठतो, वोकअप लिटल वेन द लिटल ट्री वोकअप म्हणजे झोपून उठतो, इट हॅड गोल्ड लिव्स, तो काय पाहतो स्वतःला की अरे त्याला तर आता गोल्ड लिव्स आलेली आहेत, म्हणजे सोन्याची पानं आता आहेत. दिसते तुम्हाला चित्रामध्ये की गोल्ड लिव्स आहेत, सोन्याची पानं त्याला आलेली आहेत. ओ हॅपी आय एम इट सेड, तो काय म्हणतो, हे सगळं पाहून त्याला खूप आनंद होतो की अरे आता तर मला गोल्ड लिव्स आहेत, मी आता सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो. पण बघूया पुढे काय होतंय. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्डन लिव्स. बघा थीफ म्हणजेच काय मुलांना, चोर. बट अ थीफ, THIEF, थीफ म्हणजे काय, चोर. बट अ थीफ केम अलॉंग, तर थीफ काय येतो, त्या झाडाच्या जवळ येतो, त्याला असे सोन्याची पानं दिसतात. अँड स्टोल, स्टोल म्हणजे काय, चोरणे. STOLE, स्टोल ऑल द गोल्ड लिव्स, आणि हे जे गोल्ड लिव्स आहेत म्हणजे हे सोन्याची जे पानं आहेत ते सगळी पानं कोण चोरून नेतो, हा थीफ चोरून नेतो. दिसतोय तुम्हाला इथे हा थीफ आहे. थीफ म्हणजेच काय, हा चोर आहे. हा काय करतो मुलांना, सगळी जी सोन्याची पान आहेत, गोल्डन लिव्स आहेत, तो सगळं तो चोरून घेऊन जातो. आता पुढे बघूया. ओ डिअर सेड द बबुल ट्री आय विश हॅड अ ग्लास लिव्स. बघा तुम्हाला या झाडावर दिसतायत का तुम्हाला, पहिले त्याला काय होती, अशी गोल्डन लिव्स होती, म्हणजे सोनेरी पानं होती. पण त्या चोरांनी सगळं, त्या थीफने काय केलं, तो सगळं चोरून घेऊन गेला. मग तो काय म्हणतो, ओ डिअर सेड द बबुल ट्री, की अरे हे काय झालं. आय विश आय हॅड अ ग्लास लिव्स, तो म्हणतो की आता काय पाहिजे, आय हॅड अ ग्लास लिव्स, म्हणजे मला आता काचेची पानं पाहिजे. ग्लास म्हणजेच काय, काच, आणि लिव्स म्हणजे जी पानं. आता पहिले त्याला नॅचरल बारीक बारीक जे लिव्स होते ग्रीन, ते त्याला नको आहेत. आता काय म्हणतो की आय हॅड ग्लास लिव्स, आता मला काय पाहिजे होती ना, मला ते ग्रीन लॉंग म्हणजे जे गट हे नको, लिव्स नको असे लांब, आणि मला तर आता ते गोल्डन पण लिव्स नको. आता काय पाहिजे मला, काचेची पाहिजे, म्हणजे म्हणजे ग्लास लिव्स पाहिजे. त्याच्यामुळे काय म्हणजे बकरी पण खाणार नाही आणि चोर पण चोरून घेऊन जाणार नाही. आता बघूया याचे विश. बघा असा विचार करतो की त्याला ग्लास लिव्स पाहिजे, असा तो थॉट हे असतो. दिसते इथे काचेचे जे लिव्स आहेत त्याला दिसते आहे. मग नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री वोक अप इट हॅड ग्लास लिव्ह. मग दुसऱ्या दिवशी जी ही विश मागतो, त्याने ही विश मागितली आहे की काश मला असे काचेची लिव्स पाहिजे, म्हणजे काचाची पानं पाहिजे. मग नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी काय होतं, वेन द लिटल ट्री वोक अप, म्हणजे दुसऱ्या दिवशी तो जेव्हा झोपून उठतो तर तो काय बघतो, इट हॅड अ ग्लास लिव्स, त्याला काय आलेली आहेत, ग्लास लिव्स आलेली आहेत, म्हणजे काचाची पानं आहेत त्याला. तो हे बघून काय करतो मुलांना, खूप खुश होतो की तो जे विश मागतो ते कम्प्लीट होते. मग काय होते, काचेची लिव्स असल्यावर पण बघा, हाऊ हॅपी आय एम, आता मी किती खुश आहे, आता मला माझ्या मनासारखं मिळाली आहेत पानं. सी माय लिव्स शाईन इन द सन, तो म्हणतो की बघा माझे हे जे लिव्स आहेत, ग्लास लिव्स आहेत, ते काय करतात, शाईन्स करतात. शाईन SHINE, शाईन म्हणजे काय, ते किती ह्या उन्हामुळे, सूर्यप्रकाशामुळे काय करतायत, शाईन करतायत, खूप असे चमकतात. बघा शाईन इन द सन, खूप चमकतायत. आता पुढची लाईन बघूया आपण. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अवे, पण काय येते, खूप मोठी अशी स्ट्रॉंग विंड म्हणजे हवा सुटते. स्ट्रॉंग विंड म्हणजे जोराची हवा सुटते. स्ट्रॉंग म्हणजे जोराची हवा सुटते. स्प्रँग अवे म्हणजे अशी वादळ, छोटस वादळ येतो. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अवे, पण असं छोटस जे वादळ आहे, हवा सुटत अशी त्याच्या दिशेने येते. ऊ सेड द विंड, आणि अशी विंड म्हणजेच काय, हवा काय करते, अशी
ऊ करत म्हणजे अशी त्या दिशेने स्प्रँग म्हणजे वाहत वाहत जोरदार वारा येतो आणि काय करतो हा वारा बघूया. ऊ सेट द विंड म्हणजे अशी ऊ करत तुम्हाला दिसते अशी वाऱ्याची खूप मोठी झुळूक येते. अँड अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लिव्स आणि ह्या खूप मोठ्या वाऱ्याची झुळूक आलं म्हणजे जोरात वारा सुटल्यामुळे काय झालेलं आहे. अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लिव्स तर तुम्हाला ही जे ग्लास लिव्स दिसतात हे काचेचे जे पानं दिसतात तुम्हाला दिसतात. हे जे व्हाईट कलरचे काचेची जी पानं आहेत ती जोरात वारा स्ट्रॉंग विंड आल्यामुळे काय होते. अँड इट ब्रोक ऑल द ग्लास तर हे जे आहेत सगळे ब्रोक होतात. ब्रोक म्हणजे तुटून पडतात. हे काचेचे जे त्याचे लिव्स आहेत काचेची जे पानं आहेत ते काय होतात ब्रोक होतात म्हणजे तुटून पडतात. ओ डिअर सेट द बबुल ट्री त्याला परत दुःख म्हणते. ओ डिअर हे काय झालं. मी तर आधी ते म्हणजे लॉंग पान मागितले ते बकरीने खाऊन टाकले. मग गोल्डन लिव्स मागितले ते तर चोर चोरून गेला. आता मी काचेचे जे लिव्स मागितले ग्लास लिव्स ते पण या वाऱ्याने सगळं तुटून गेलं. तर आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. म्हणजे त्याला असा पश्चाताप होतो. हे बघा हे सगळं खाली पडलेलं आहे आणि तो किती दुःख होतो. I wish I had my thorns and small leaves again. Goats do not eat them all up. आता बघा हे 3 त्याने विश मागितल्यानंतर आता तो काय म्हणतो की आय विश आय हॅड माय थॉर्न्स त्याला आता काय पाहिजे. आता त्याला एकही पानं उरलेली नाही. ते जे ग्लास लीव होते ते सगळे खाली तुटून म्हणजे खाली पडून तुटून गेले. आता तुम्हाला दिसतात का मुलांना या झाडाला एकही पानं दिसतात का लीव दिसतात का नाही दिसत. बघा आता तो काय म्हणतो आय विश म्हणजे तो असा विश मागतो. तो काय कुठली विश मागतो. आय विश आय हॅड माय थॉर्न्स आता काय पाहिजे मला माझे थॉर्न्स पाहिजे. मला तसेच काटेरी असलेले अँड स्मॉल लिव्स तर आय हॅड माय थॉर्न्स मला माझे काटे पाहिजे माझे थॉर्न्स पाहिजे आणि त्या काट्यांसोबत काय पाहिजे अँड स्मॉल लिव्स म्हणजे जे लिव्स म्हणजे जे काट्यांसोबत असतात थॉर्न सोबत तेच मला परत पाहिजे आहे. पुन्हा मला परत पाहिजे आहे. गोट्स डू नॉट एट देम ऑल अप तर हे जे माझे काटेरी जे पानं आहेत थॉर्न्स वाले जे पान आहेत ते काय आता ही गोट पण खाऊ शकणार नाही. बकरी पण खाऊ शकणार नाही. आणि जो चोर आहे त्यांनी काय जे गोल्डन लिव्स होते थीव्स डू नॉट स्टील देम द विंड डू नॉट देम टू हार्म तर तो काय म्हणतो की जर माझे काटेरी पानं असले तर ती गोट पण खाऊ शकणार नाही. थीव्स म्हणजे चोर पण चोरी करून म्हणजे ते पानं चोरून नेणार नाही. डू नॉट स्टील अँड देम द विंड विल डू नॉट देम टू हार्म आणि जर जोरात हवा सुद्धा आली विंड सुद्धा आली तर काय माझे ते जे ग्लास होते ग्लासचे जे लिव्स होते ते तुटले. पण मी माझ्या ओरिजिनल फॉर्म मध्ये असलो ओरिजिनल फॉर्म मध्ये जर मला माझे काटे असले आणि माझे लिव्स असले या तिघांचाही मला कुठलाही धोका होणार नाही. तर तो अशी विश मागतो की तो पहिलेसारखा होता तसंच पाहिजे. देन द ट्री वेंट टू स्लीप ही विश मागून तो ट्री काय करतो झोपून जातो. आता बघूया नेक्स्ट डे काय होते. त्याला असंच पाहिजे जो आधी होता तसं. नेक्स्ट डे वेन इट वोक अप इट हॅड ऑल द थॉर्न्स अँड स्मॉल ग्रीन लिव्स अगेन जेव्हा तो झोपून उठतो तेव्हा तो बघतो की नेक्स्ट डे जेव्हा झोपून उठतो तेव्हा काय बघतो. नेक्स्ट डे वेन इट वोक अप तो जेव्हा झोपून उठतो तेव्हा काय की म्हणजे त्याचे जे लिव्स आहेत ते काय आहेत मुलांना ते ऍज इट इज आहेत. जेव्हा तो झोपून उठतो आणि नेक्स्ट डे बघतो. नेक्स्ट डे वेन इट वोक अप झोपून उठतो इट हॅड ऑल द थॉर्न्स त्याचे सगळे काटे असतात अँड ऑल स्मॉल ग्रीन लिव्स आणि त्याचे पानं पण असतात. ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी आय नेव्हर वॉज सो हॅपी सेट द लिटिल बबुल ट्री तो त्याचं जे पूर्वीचं रूप पाहून जे त्याचं खरं रूप होतं त्याची जी ओरिजिनॅलिटी होती काय होतं की त्याला छोटे थॉर्न्स होते असे शार्प आणि त्याचे जे छोटे छोटे पानं आहेत हे 3 विश मागितल्यानंतर तो त्याच्या मूळ रूपात यायला काय मागतो विश मागतो आणि जेव्हा सकाळी उठतो तो त्याला त्याचं मूळ रूप दिसते. तर तो काय म्हणतो ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी मी इतका सुख म्हणजे इतका आनंदी कधीही नव्हतो. आय नेव्हर हॅपी मी आज जेवढा आनंदी आहे माझं हे जे रूप पाहून एवढा आनंदी मी कधीही नव्हतो. सेट द लिटिल बबुल ट्री म्हणजे त्याला त्याचं जे मूळ रूप आहे तेच बघून तो काय होतो खूप हॅपी होतो. तर अशी छोटीशी स्टोरी होती मुलांना. तर या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं होतं की एक छोटंसं बबुल ट्री आहे त्याचा रिकॉल करूया आपण. बबुल ट्री आहे तो ग्रो मध्ये राहतो म्हणजे आंब्याच्या वनराईमध्ये राहतो. तिथे त्याला सगळी झाडे असं हिरवीगार सुंदर दिसतात त्यांची पानं लांब दिसतात. तर त्याला काय वाटते की हे किती सुंदर आहे आणि त्याच्यात तो एकटाच विचित्र दिसतो आहे की त्याला असे काटे आहेत आणि छोटे छोटे पान आहेत. त्याच्यामुळे लहान मुले सुद्धा त्याचा लाड करत नाही त्याच्या जवळ येत नाही काटे असल्यामुळे. तर तो थोडा डिसअपॉइंट होतो. मग तो असं विश मागतो की अरे की काश मला पण काय ह्या आंब्याच्या झाडासारखं छान लांब पान
असते तर किती छान झालं असतं. आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी झोपून उठतो तर त्याला काय दिसतात, तसेच लांब पानं दिसतात आणि तो खूप हॅप्पी होतो. पण काय होतं की ते लांब पानं, हिरवीगार पानं पाहून तिथे एक गोट येते, बकरी येते आणि ते संपूर्ण पानं खाऊन टाकते. तो परत दुःखी होतो. मग तो रात्री झोपताना परत एक विश मागतो की काश की काय की मला गोल्डन लीव्हज असतील, मला सोन्याची पान असायला. तर ते तर बकरी पण खाऊ शकणार नाही. पण एक चोर येतो आणि ते गोल्डन लीव्हज म्हणजे सोन्याची पानं तो सगळं घेऊन जातो, म्हणजे चोरी करून जातो. मग बबूल ट्री कधी एकही पान शिल्लक राहत नाही, तो असाच राहतो. मग तो परत झोपतो आणि मग त्या दिवशी विश मागतो की मला ग्लासेसची पानं पाहिजे, ग्लास लीव्हज पाहिजे, म्हणजे मला काचेची पानं पाहिजे. म्हणजे तो चोर पण नेणार नाही आणि बकरी पण खाऊ शकणार नाही. पण तेव्हा एक जोरात वाऱ्याची झुळूक येते, वारा येतो आणि ते सगळ्याची काचेची पानं तुटून पडतात आणि काच ते तुटून जाते आणि तो परत तसाच बिना पानांचा राहतो. मग तो झोपताना तो परत दुःखी होतो. झोपताना तो असं विश मागतो, की नाही मला आता काय पाहिजे, मी जसा आधी होतो, मला काटे होते, छोटेसे लीव्हज असते, मला आता त्याच रूपात यायचं आहे. काश मी तसा झालो असतो तर. आणि जेव्हा तो सकाळी उठतो आणि तो त्याला तो त्याच्या मूळ रूपात पाहतो आणि ते बघून तो मुलांना काय होतो, खूप खुश होतो. म्हणजे त्याला जे दिलं आहे देवांनी त्याच्या ज्या मूळ रूपात दिलेलं आहे आणि ते खरंच त्याच्यासाठी जे प्रोटेक्टिव्ह आहे. तर ते सगळं पाहून तो खूप खुश होतो कारण आता त्याच्यावर बकरी पण येणार नव्हती आणि चोर पण येणार नव्हता आणि तुटणार पण नव्हते. म्हणजे त्याला आता वाराची, चोराची किंवा ॲनिमल्सची कुठलीच भीती राहिलेली नव्हती. तर या स्टोरीचा मॉरल काय आहे मुलांनो? ही स्टोरी काय संदेश देते आपल्याला? तर आपण काय करतो नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू बघून, दुसऱ्यांकडे बघून, दुसऱ्यांचं लाईफ, दुसऱ्यांचं जीवन बघून काय करतो आपण खूप म्हणजे अरे त्यांना किती सुंदर घर मिळालं, ती किती सुंदर आहे, त्यांचं आयुष्य किती सुंदर आहे. ते हे कंपेअर करत असतो आणि आपल्याला काय आपण ते गरीब आहोत, आपल्याकडे ते हे नाही, आपल्याकडे ते नाही, आपल्याकडे असंच नाही, तसंच नाही, ही आपण कंप्लेंट करत असतो. तर इथे तेच सांगितले आहे, की म्हणजे परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्याला दिलेलं आहे आणि ज्या परिस्थितीत दिलेलं आहे, तेच आपल्यासाठी योग्य आहे. म्हणून आपण काही दुसऱ्यांचं लाईफ बघून, दुसऱ्यांचं जीवन किंवा दुसऱ्यांच्या वस्तू बघून आपण काय झुरत नाही राहायचं, मनाला दुःखी नाही करायचं. पण जे आपल्याकडे आहे, जे आपल्याजवळ आहे, त्याच्यातच आनंद मानायचा. कारण तेच आपल्यासाठी योग्य असते. आपल्याला बाहेरून जी वस्तू चांगली दिसते किंवा ज्याचं आयुष्य चांगलं दिसते, ते आतमधून कसं आहे, त्यांना कुठल्या दुःखांना सामोरं जावं लागते, त्यांना काय प्रॉब्लेम आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला ते बाहेरून चांगलं दिसते. पण आपण गरीब जरी असलो किंवा आपली परिस्थिती जरी डाऊन असली आणि आपल्यात कुठल्या गोष्टीची कमी जरी असली, तरी काय करायचं, त्याच्यातच खुश राहायला शिकायचं. म्हणजे जे आपल्या जवळ आहे, त्याच्यातच सुखी राहायचं. हा संदेश दिलेला आहे किंवा दुसऱ्याच्या वस्तू बघून किंवा दुसऱ्याला बघून म्हणजे तो चांगल्या परिस्थितीत हे बघून आपलं मन दुःखी नाही करायचं. आपल्यात जे आहे त्याच्यातच आनंद मानायचा आहे. हे या स्टोरीचं काय होतं, एक संदेश होता, एक मेसेज होता. मुलांनो आपण ही स्टोरी काय केलेली आहे, वाचली सुद्धा आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण सांगितलंय आणि त्याचा आपण सारांश पण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर मुलांनो आता या पाठामध्ये काय आहे, जे काही शब्दांचे वर्ड मिनिंग आहेत म्हणजे शब्दांचे जे अर्थ आहेत, कठीण शब्दांचे जे अर्थ आहेत, ते काय करूया आपण समजून घेऊया. तर बघूया मुलांनो पहिला जो शब्द कुठला आहे, ग्रो. GROVE. ग्रो म्हणजेच काय मुलांनो? वनराई. एक छोटंसं जंगल असते, जसं संत्र्याची जिथे कुठे झाडं असतात त्याला संत्र्याची वनराई म्हणू. जिथे कुठे म्हणजे आंब्याचे झाड असतात त्याला आंब्याची वनराई म्हणू. बघा ग्रो म्हणजेच काय? वनराई. जिथे आंब्याची भरपूर झाडं असतात. थॉर्न्स. THORNS. थॉर्न्स म्हणजेच काय मुलांनो? काटे. तर झाडांना म्हणजे जसं त्या बबूल ट्रीला होते, गुलाबाच्या झाडाला पण काटे असतात. थॉर्न्स म्हणजेच काय? काटे. STOLE. स्टोल म्हणजेच काय मुलांनो? चोरून नेले. स्टोल म्हणजे चोरून नेले. स्प्रँग अप. SPRANGUP. अप. स्प्रँग म्हणजेच काय? अचानक वाहू लागला. म्हणजे जो वारा येतो तो काय अचानक वारा आला म्हणजे वाहू लागला असं. गोल्ड लीव्हज म्हणजे सोनेरी पाने. GOLD. गोल्ड. LEAVES. गोल्ड लीव्हज म्हणजेच काय? सोनेरी पाने. आणि THIEF. थिप म्हणजेच काय? चोर. तर मुलांनो या शब्दांचं काय करा तुम्ही म्हणजे जे अर्थ आहेत आणि स्पेलिंग आहेत त्या लर्न करा. तर आपलं या पाठाचं काय झालेलं आहे, एक्सप्लेनेशन सुद्धा झालेलं आहे आणि वर्ड मिनिंग पण झालेलं आहे. तर मुलांना तुम्ही ही स्टोरी परत वाचा आणि काय करा तुम्ही हे शब्दांचे अर्थ पण म्हणजे स्पेलिंगची प्रॅक्टिस करा, शब्दांचे अर्थ समजून घ्या. तर आपला हा जो लेसन आहे युनिट 3 मधला 3.2 काय झालेला आहे मुलांनो, कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद.